गोपीचंद पडळकर खोत मार्करवाडी दौऱ्यावरती जाणार आहेत। जाहीर सभेमधून मवी याला ते चोख प्रत्युत्तर देणार आहेत। माळशिरस तालुक्यामध्ये मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आणि राजकीय नाट्य सुरू झाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांची गावभेट दौरे सभा सुरू झाल्यात। त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज महायुतीच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जाहीर सभेमधून मवी याला ते चोख उत्तर देणार आहेत, मवी यावर टीका करणार आहेत। माळशिरसचे राष्ट्रपती आमदार उत्तम जानकर यांनी मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपर मतदान घ्यावे अशी मागणी केली, किंबहुना त्यांनी तयारी केली आणि तिथून मार्करवाडीमध्ये राजकीय नाट्य सुरू झालं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा विषय डोक्यावर घेतला, मार्करवाडीला भेट देणं, सभा घेणं सुरू केलं। त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार गोपीचंद पडळकर कशा प्रकारे प्रहार करतात, कसा प्रहार करतायत, आमदार सदाभाऊ खोत काय सांगतायत, काय भूमिका मांडतायत, माजी आमदार रामभाऊ सातपुते ही जी मागणी केली गेलेली आहे, जे राजकीय नाट्य सुरू झालेलं आहे, याविषयी काय सांगतात, याकडे अवघ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। मार्करवाडीमध्ये सध्या वातावरण सर्व राजकीय झालेलं आहे। एकीकडे मार्करवाडीचा विषय घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये वनवा पेटवू इच्छिते, तर दुसरीकडे महायुती वास्तवता सांगून जनतेच्या मनातील संभ्रम अवस्था दूर करू इच्छिते। हे सुरू झालेलं राजकीय नाट्य, मार्करवाडीमध्ये सुरू झालेलं हे राजकीय नाट्य संपणार की सुरू राहणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। जय महाराष्ट्र न्यूज, मार्करवाडी, पंढरपूर।